दिसतात ना, मला इथून लांब दिसत नाहीये. दिसतात कुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. यदा लंबोदरं हन्ति सतां प्रद्युम्नसम्भवम् तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं. शारदा शारदाम्बुजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं प्रियान्. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. देवर्षी नारद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. राम कृष्ण हरी जय जय राम. राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम. राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम. राजा राम नवनीत दसम नवनीत प्रिय. नवनीत दसम नवनीत प्रिय. नवल विनोद विहारी. राजा राम नवल विनोद विहारी. राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम. राजा राम गोवर्धन धन गोपाल धन. गोवर्धन धन गोपाल धन. गोकुल संकटहारी. राजा राम गोकुल संकटहारी. राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम. शरणागत दिना चरणी शरणागत दिना चरणी. शरणागत दिना चरणी करुणा जय हरी. राजा राम कृष्ण हरी जय जय राम. राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम. राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम. बालकृष्ण चरणी लक्ष
शुभवर
देवाची झाला पार तदारिती दृढ मन दयारिती दृढ मन करी साधना कारण करी साधना कारण साधुनिया भक्ती खाये पाषाण देवाची झाला पारे साधुनिया टाके खाये पाषाण देवाची झाला पारे साने बाण शस्त्र गोळी शस्त्र बाण साने गोळी शूराठावंच स्थळी साने शस्त्र बाणे गोळी शूराठावंच स्थळी सामोरिया टाके घाले पाषाण देवाची झाला पारे सामोरिया टाके घाले पाषाण देवाची झाला पारे तुका म्हणे सती अज्ञान देखे दारिते तुका म्हणे सती अज्ञान देखे दारिते सामुरिया टाके घाले पाषाण देवाची झाला पारे सामुरिया टाके घाले पाषाण देवाची झाला पारे पाषाण देवाची झाला पारे पाषाण देवाची झाला पारे उत्साह संपन्न मदीर्घ सूत्रम क्रिया विधिज्ञं व्यसनेश स्वक्तं शूरं कृतज्ञं दृढ सौहृदं च लक्ष्मी स्वये याति निवास हेतो भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. दुपार झालेली होती आणि मंचकावरती ती निद्रा घेण्यासाठी म्हणून गेली आणि शेजारच्या कक्षातून काही आवाज कानावरती आले. पहिल्यांदा वाटलं असा भास आहे की काय, पण पुन्हा कानावर शब्द आले, ऐक ऐक. म्हणून उठून शेजारच्या दालनामध्ये गेली तर मंचकावर जखमी अवस्थेमध्ये पहुडलेला आपला मुलगा बघितलाय आणि तत्परतेने पुढे गेले आणि विचारते, बाळ युद्ध जिंकून आलास ना? तुझ्या जखमाच मला सांगतायत की तू जिंकून आलायस. पण हा मुलगा म्हणतोय, नाही आई, मी युद्ध जिंकलो नाही. असं म्हटल्यानंतर जो मातृत्व भाव होता तो वीर मातेनी तिथे जागा घेतली आणि ती म्हणते की माझ्या पोटी जन्माला आलायस आणि तू असा हरून रणांगणातून पाठ दाखवून शत्रूला परत आलायस. मी मला स्वतःला वीर माता कशी बरं म्हणून घेऊ? अरे, जे खरे शूर असतात ना ते कधीही शत्रूला पाठ दाखवत नाही. आपलं युद्ध असतं ते जिंकूनच येतात आणि जे शत्रूला पाठ दाखवून येतात, हरून येतात, म्हणजे ते मनाने खचलेले असतात म्हणून त्यांना अपयश येतं. आणि हे जर अपयश त्यांना आलं तर ते स्वतःचाच घात करतात असं नाही, तर आपल्या आपतेष्टांचा, स्त्रियांचा, मुलांचा, सगळ्याचा तर घात करतात. म्हणून आत्ताच्या आत्ता निघून जा आणि परत शत्रूला हरवून परत मला तोड दाखव. कोणाचा होता हा संवाद? हा होता विदुला आणि संजय. आपल्या प्रातस्मरणामध्ये विदुला नावाची आपली प्रातस्मरणीय महिला आहे. महाभारतातली ही कथा 5000 वर्षापूर्वीची, पण आज सुद्धा ती अनुकरणीय आहे. सतत आईने मुलाला पाठीशीच घालायला पाहिजे असं नाही, पण योग्य वेळी काय करतात बायका? पुत्राचे सहस्त्र अपराध माता काय मानी तयाचा खेद. हे सगळी ठिकाणी उपयोगाचं नाही. जिथे तुम्हाला चुकतोय आपला मूल, तिथे तुम्हाला
त्याला योग्य मार्ग दाखवलाच पाहिजे. आणि हेच आजच्या अभंगामध्ये आपल्याला तुकोबा सुद्धा सांगतायत. ते काय सांगतायत? साबोनिया टाकी घाये, पाषाण देवची झाला पाहे. अहो, टाकीचे घाव सोसल्याशिवाय पाषाणाला सुद्धा देवत्व येत नाही. तेवढा तो कणखर असावा लागतो. म्हणजे ज्यावेळी शिल्पकार शिल्प बनवण्यासाठी दगडाचा शोध घेत असतात किंवा तो दगड नियोजित करतात, त्याला सुद्धा परीक्षा असतात बरं का. ते ठाकून ठोकून बघतात की मूर्ती घडवल्यानंतर ही भंगणार नाही ना. दगड आपण म्हणतो माती दगडाचीच मूर्ती आहे, पण दोन्हीमध्ये खूप फरक आहे की नाही. जसं दगड हा शांत बसलेला असतो, तो कोणाला त्रास देतो का? नाही. पण एके ठिकाणी एका दगडाच्या ठिकाणी आपलं मन शांत होतं आणि एक ठिकाणी दगड असतो तो स्वतःच शांत असतो. याच्यामध्ये फरक आहे ना. म्हणून एका दगडाच्या पायावरती आपण मस्तक ठेवतो आणि जो साधा दगड असतो की ज्याने टाकीचे घाव सोसलेले नाही, त्याच्या मस्तकावर पाय देऊन आपण पुढे जातो. म्हणजे आमच्या ठाण्याला इतका पाऊस असायचा की आम्हाला पाणी साठलेलं असायचं अंगणामध्ये. मग पाय भिजू नये म्हणून काय करायचं, एवढाले असे आम्ही दगड टाकून असं जात असू. मग ते मोठेपण ह्या दगडाला येतं का? तसंच तुकोबा म्हणतायत की सामोनिया टाकी घाय, अनेक जखमा सहन करून आपलं शूरत्व दाखवणारा त्यालाच खरं मोठेपण आहे. मग हे तुकोबांचा अभंग, तुकोबांचे वर्णन आपण काय करूया? जयाभंग नाही अशा त्या अभंगा, जयाभंग नाही अशा त्या अभंगा, रचोनी सदा गाई हे पांडुरंगा, रचोनी सदा गाई हे पांडुरंगा, जयाची निराया त्रिलोकी अगाधू, जयाची निराया त्रिलोकी अगाधू, मनी वंदितो श्री तुकाराम साधू, मनी वंदितो श्री तुकाराम साधू. जयाभंग नाही अशा त्या अभंगा. अहो, जो भंग होत नाही त्यालाच अभंग म्हणतात. आपलं असतं ते काव्य असतं रठोठ करून केलेलं, पण संतांचं हे अभंग असतात की ज्याला कधी भंगता नाही. ते त्रिकालाबाधित सत्य असतात. म्हणजे रामसेतू रामाने बांधला, त्यावेळेला सगळ्या वानरांना तरुण त्यांनी नेलं लंकेपर्यंत. पण तुकाराम महाराजांनी हा अभंगांचा जो सेतू बांधलेला आहे तो आपल्याला भवसागरातून पार करणारा आहे. म्हणून जयाची लीला असे या त्रिकधू, असा मनी वंदितो श्री तुकाराम साधू. म्हणूनच त्यांना जगद्गुरु ही उपाधी मिळालेली आहे. उपाधी ही नावाच्या आधी लागते बरं का, आणि पदवी असते ती मागून लागते. तर जगद्गुरु ही उपाधी तुकारामांनी मिळवलेली आहे आपल्या आचरणातून, आपल्या ज्ञानातून. असा एकही विषय तुकोबांचा नाही की त्याला त्यांनी स्पर्श केलेला नाही. आज तुकोबांची गाथा सुद्धा अनेक भाषांमध्ये भाषांतरित होत आहे. इतकं त्यांचं ज्ञान की जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी अशी ज्यांची वाणी आहे, ते तुकोबाच्या निरूपणाच्या अभंगात आपल्याला सांगतायत की साहोनिया टाके घाये, पाषाण देवची झाला पाहे. मग असं होण्यासाठी काय करायला पाहिजे? नुसतं संत असताना ते नुसतं सांगत नाही बरं का, त्याचं उत्तर पुढच्या चरणामध्ये दिलेलं असतं. तयारीती दृढ मन करी साधाया कारण. हे उपजत येत नाही, त्यासाठी तुम्हाला तुमचं मन घट्ट करावं लागतं आणि त्याच्यासाठी साधना सुद्धा करायला लागते. आता सगळ्यांनी पावनखिंड बघितली असेल. शिवरायांच्या काळातले सगळे योद्धे तुम्ही आठवून बघा. त्यांचं मन आणि मनगट हे स्वराज्यासाठी शिवरायांसाठी दिलेलं होतं.
मग तो मुरारबाजी असू दे. मुरारबाजी अमर जागला स्वर्गी गेला धडधडले. मुरारबाजी अमर जागला स्वर्गी गेला धडधडले. अपूर्वता ही इतिहासाची नाही त्याला तोड कुठे. अपूर्वता ही इतिहासाची नाही त्याला तोड कुठे. किंवा आपल्या मुलाचं लग्न बाजूला ठेवून सिंहगड सर करण्यासाठी गेलेला असू दे तानाजी. लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जिवंत राहिला पाहिजे यासाठी प्राणांची बाजी लावणारा आणि घोडखिंडीला पावनखिंड असं नाव पडायला भाग पाडणारे बाजीप्रभू देशपांडे. म्हणून मुसलमानांना त्यांच्या बादशहांना असं होतं वाटायचं की अशी माणसं शिवरायांनी मिळवली तरी कुठून, की जी आमच्याकडे नाही. आमच्याकडे नुसतं संख्यात्मक सैन्य आहे, पण गुणात्मक सैन्य हे शिवरायांकडे आहे. आणि यासाठी शिवरायांचं सुद्धा योगदान महत्वाचं आहे. शिवरायांनी कधीही ऐशाआराम केलेला नाही किंवा संभाजी महाराजांनी सुद्धा केलेला नाही. म्हणूनच त्यांना देवत्व प्राप्त झालेलं आहे. कारण बाण शस्त्र साहे गोळी शूरा ठाव उंच स्थळी असं पुढच्या चरणामध्ये तुकोबा सांगतात की बाण शस्त्र साहे गोळी. अहो गोळ्या छातीवर झेलायचे हे सोपं काम नाहीये. युद्ध कथा सांगणं सोपं आहे, पण युद्धावर पूर्ण जाणं आणि तिथे शत्रूला नामोहरम करणं किंवा आपलं बलिदान देणं ही सोपी गोष्ट नाही. पण ही गोष्ट कोण करू शकतं, तर शूर करू शकतात. जे मनाने दृढ आहे, जे मनाने धैर्यशील आहे, जे मनाने साहसी आहे. म्हणून बंदिवासामध्ये अंदमानला असताना सावरकरांनी कैद्यांना सुद्धा सांगितलं होतं की तुम्ही शूर आहात म्हणून तुम्ही तुरुंगात आलेला. भ्याड माणसं असतात ती घडी बसतात. म्हणजेच त्यांना सकारात्मक बघायला लावणं हे काम सावरकरांनी अंदमानमध्ये केलेलं आहे. मग असं काम आपले संत सुद्धा करत असतात. म्हणून साहोनिया टाकी घाये पाषाण देवची झाला पाहिजे. मग हा जो नरदेह जन्माला आपल्याला आलेला आहे त्याचं सार्थक कशात आहे. कारण समर्थ आपल्याला म्हणताय मरण चुकवे चुकविता चुकवेना. मरण चुकविता चुकवेना. देह वाचविता वाचवेना. विचार करोनी समजाना काय करावे. अहो जो जन्माला आलेला आहे त्याला मरण हे नक्कीच आहे. जो उपजे तो नाशी. म्हणजे मरण आपल्याला चुकवता येत नाही. एक दृष्टांत देते की यमराज कोणाकोणाचा आज मृत्यू आहे हे शोधत शोधत निघालेला बरं का. आणि एका गृहस्थाला कळलं की आज आपला म्हणजे भविष्य जाणत होता, आज आपलं मरण आहे. ते आपण मरण पुढे टाळावं का म्हणून यमराजांना घरी खायला प्यायला म्हणजे हात ओले गेले थोडक्यात त्याच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर. आणि यमराज खुश झाले. आता जेवा खायला घातलंय आणि अहो एवढं प्रेमाने यमाना कोण जेवायला घालणार. खरंच अंगावर आलंय त्यांच्या आणि चांगली झोप लागलेली आहे. आता ह्या माणसाने काय केलं, यमराजांच्या जवळची यादी होती की नाही ती यादी बघितली. ते यादीमध्ये स्वतःचं नाव पहिल्यांदा होतं. आता काय केलं, मरण चुकवायचंय. मग मरण चुकवायचं म्हटल्यानंतर ते नाव खोडलं आणि ते नाव खाली घातलं, सगळ्यात शेवटी घातलं. आता ह्याला वाटलं चला आपण मरण टाळलं तरी आहे, पुढे तरी सरकवलं आहे. आता यमराज वामकुक्षी झाले आणि मनात विचार आलाय आज कधी नव्हता आपल्याला कोणीतरी एवढा आदर सत्कार केलाय, तर ह्याचं नाव पहिल्यांदा आहे ना ते आपण सोडून देऊ आणि आज जो शेवट असेल ना त्यालाच पाहतो. म्हणजे मरण चुकविता चुकवेना.
जगू शकत. अहो यौवन तर नाहीच तर आपण करू शकतच नाही. आपण आपले 10 वर्षापूर्वीचे 12 वर्षापूर्वीचे फोटो बघितले, अय्या आपण असे दिसत होतो, किती छान दिसत होतो असं आपल्याला वाटतं की नाही. कितीही तुमची लेपन येऊ दे, चुरकुत्यानं दिसण्याचे, पण ते दिसतच. म्हणजे देह आपण किती जगवायचा म्हटलं तरी तो आपण टिकवू शकत नाही. मग ह्याचा विचार आपल्याला करायला समर्थ सांगतात की विचार करूनी समजाना काय करावे. कारण इतका आपल्याकडे थोडासा वेळ आहे आणि त्याच्यामध्ये आपण जर गणित केलं तर निम्मा वेळ आपला झोपेत जातो. त्याच्या अर्धा वेळ टाइमपास करण्यामध्ये आपण कितीतरी वेळ घालवत असतो. म्हणजे मी सुद्धा त्याच्यातच आहे बरं का. कॅन्डी क्रश खेळण्याशिवाय माझा एक दिवस जात नाही. मग हा जो क्षण आहे हा नरदेहाचा तो कसा आहे. आला क्षण फार मुलाचा, आला क्षण फार मुलाचा, गेला क्षण पुन्हा न यायचा, गेला क्षण पुन्हा न यायचा. जो दुनिया दोन्ही करा करतो नवीन, जो दुनिया दोन्ही करा करतो नवीन, सार्थक नर जन्माचे उचित साधना, सार्थक नर जन्माचे उचित साधना, बाबा उचित साधना. म्हणून समर्थ आपल्याला सांगतात की कधी आपला हा नरजन्म संपेल आणि तो वाया जाईल त्याच्यापेक्षा तुम्ही सार्थक करा. जोडून या दोन्ही करा करी तो विनविण्या. संत आपल्याला विनवणी करतायत हात जोडून, पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. पण हे शूर कसे असतात, धाडसी कसे असतात त्याच्या शेवटच्या ह्याच्यामध्ये, कारण अर्जुनाला सुद्धा असाच प्रसंग आलेला होता की समोर आपले आप्त दिसतायत आणि अर्जुनाने गांडीव धनुष्य खाली ठेवलं. पण भगवंत काय सांगतात अर्जुनाला, हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोग्यसे महीम, तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय दृढनिश्चयः. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. अरे तू क्षात्रधर्मीय क्षत्रिय आहेस, तू आत्ता म्हणतोयस की मी भिक्षा मागून जगेल, पण ते तुला जमणार आहे. तू ज्याच्या घरी गेलायस त्यांनी भिक्षा नाही दिली की तुझा हात शस्त्रापाशी जाणार. मग तू युद्ध करून तुझं जर मरण तुला आलं रणांगणावर तर तुला स्वर्ग प्राप्ती होईल. तू जिंकलास तर पृथ्वीचं राज्य करशील. म्हणून हे अर्जुना तू आता युद्धाचा निर्णय दृढ निश्चयाने घे. मग अर्जुनाला युद्ध करायचा प्रसंग एकदाच आलाय, पण आपल्याला मात्र सकाळी उठल्यापासून युद्धाचा प्रसंग असतो. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य मन आणि मन. विठ्ठल 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 विठ्ठल. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. पूर्वीच्या काळी युद्धाचा प्रसंग कधीपासून सुरू व्हायचा, पाणवठ्यापासून. मी कळशी लावलेली होती, तू बाजूला सारून का तुझी लावलीस, इथपासून सकाळी सुरुवात व्हायची. पण आज सुद्धा युद्धाचा प्रसंग आहेच. म्हणजे आतमध्ये आणि बाहेर दोन्हीकडे आपल्याला युद्धाच्या प्रसंगाला तोंड द्यावं लागतंय. आणि तो प्रसंग इतके बाके असतात की नक्की काय करायचं हे आपल्याला समजत नाही. एक कुटुंब असतं, आजोबा, आई, बाबा आणि एक छोटा 8 वर्षाचा नातू असतो. आता त्या 7-8 वर्षाच्या नातवाला हे आजोबा काय सांगायचे, बाळा संस्कृत आपली भाषा आहे, ती यायलाच पाहिजे, तू संस्कृत शिक बरं का.
आई काय सांगायची, नाही नाही तू डॉक्टरच व्हायला पाहिजेस, माझं फार मोठं स्वप्न आहे की तुला डॉक्टर झालेलं मला बघायचं आणि तुझ्या हातनं समाजसेवा होऊ दे, असं आईचं स्वप्न असतं. तर वडील त्याला म्हणताय, नाही नाही बुद्धीचा व्यवसाय कुठला असेल तर वकील, तू वकीलच व्हायला पाहिजेस. माझ्या बालमित्रांनी मला सांगितलं होतं की तुमच्या घराण्यात कोण वकील होणार, त्याच्या नाटकावर टिचून तू वकील झाला पाहिजेस. आता ते 8 वर्षाचा मुलगा काय करेल, वकील होईल का डॉक्टर होईल का पंडित होईल? म्हणजे शेवटी त्याला स्वतःच्या मनाविरुद्ध सुद्धा हे युद्ध करावं लागतंय. आज आपल्याला समाजामध्ये दिसतंय की एक एक मूल असतं आणि त्या मुलाला सगळं यायला पाहिजे असं पालकांची इच्छा असते. त्याला नृत्याच्या क्लासला घालतात, नंतर तबल्याच्या घालतात, व्हायोलिनच्या घालतात, पेटीच्या घालतात, शिवाय काय करते नाही नाही गणिताचं काय येते, अबॅकस. अहो त्याचा खरंच माझ्या पुतण्याने ते केलेलं आहे. त्याच्यात जर तुम्ही साखर आलं नाही तर त्याला अजिबात काही उपयोग नाही. पण माझा मुलगा हा सर्व संपन्न गुणसंपन्न झाला पाहिजे, त्याच्यावर एवढं आपल्या इच्छांचं आपण ओझं टाकतो की तो ह्या जीवनामध्ये लढूच शकत नाही. म्हणजे खरं म्हणजे आपणच सगळे अर्जुन आहोत. एक गृहस्थ म्हणजे आमच्या एक ओळखीमध्ये एक मुलगा होता आणि लहानपणापासून अगदी हुशार, ज्या डोकं घालेल त्याच्यामध्ये त्याला यश प्राप्त व्हायचं. तर आता माझी अशी समजूत झाली की अगदी खरोखर काहीतरी चांगला मोठा हा मुलगा झाला असेल, चांगल्या उच्च पदावर असेल. आणि एक दिवस अचानक रस्त्यामध्ये तो भेटला. तर त्याच्याकडे बघून काय असं वाटलं नाही की ह्याची परिस्थिती किंवा ह्याचं चांगलं योग्य पद वगैरे मिळालं असेल. आणि मला वाईट वाटलं आणि मी खरं त्याच्या घरी गेले. त्यावेळी तो बाहेर गेलेला. घरी त्याची पत्नी होती आणि ती म्हणाली की तुम्ही लहानपणापासून ह्यांना ओळखता म्हणून सांगते की ह्यांना सगळं येतं, मला त्याच्याबद्दल तक्रार नाही, पण आजपर्यंत इतक्या वेळा त्यांनी आपले व्यवसाय बदलले. म्हणजे चित्रकला येते त्याच्यामध्ये काहीतरी केलं, मित्रांनी सांगितलं म्हणून नाटक लिहून नाटकं त्यांनी केली, नंतर फोटोग्राफी केली, एक ना एक इतकं केलं. पण आज आमची जर संपत्तिक स्थिती बघितली तर पूज्य आहे. म्हणून ती बाई, त्याची बायको मला काय म्हणाली की आमची बुद्धी तीव्र आहे पण अस्थिर आहे. मग अशी जर बुद्धी सैनिकाची किंवा धाडसी लोकांची झाली तर ते कामाला येत नाही, त्यांना उच्च स्थळ मिळतच नाही, उच्च मान मिळत नाही. मग हे साहसी वीर कसे असतात त्याचं उदाहरण शेवटच्या चरणामध्ये आपल्याला तुकोबा देतात की तुका म्हणे सती अग्नन देखे जाडती. सती, आपल्याला सतीची चाल सगळ्यांनाच माहिती आहे की पती गेल्यानंतर स्त्रिया सती जात असत. म्हणून ते उदाहरण इथे त्यांनी दिलेलं आहे की ती अग्नीकडे बघते का, त्याला घाबरते का. आता सीतामाईंना सुद्धा प्रत्यक्ष अग्नी प्रवेश करायला लागलेला आहे आणि आपलं शुद्धत्व हे त्यांना सादर करावं लागलं किंवा प्रकट करावं लागलेलं आहे. पण तिने ते कसं केलं की मी रामाशी एकनिष्ठ आहे, पण मला ही संधी मिळते की मी सगळ्यांना दाखवून देऊ शकते की मी रामाशी एकनिष्ठ आहे, मी शुद्ध आहे. प्रबल अनल विलोकी वैदेही, प्रबल अनल विलोकी वैदेही, हृदयी हर्ष भय कचुनारी, हृदयी हर्ष भय कचुनारी. आपल्यासाठी हे जे आहे ते तिने आनंदाने सामोरी ती गेलेली आहे. किंवा ह्या सगळ्या राजपूत स्त्रियांनी जो जोहार केलेला आहे तो जोहार सुद्धा त्यांनी अग्नी बघितला नाहीये. तर आपलं पावित्र्य कसं जपता येईल, म्हणजे त्यांना वीरांगनाच म्हणायला पाहिजे. कारण एवढं साहस
आज आपल्याला इतकं भाजलं तरी आपण 4 वेळा हात हे करतो, अगं बाई चटका बसलाय, पुन्हा पुन्हा तिथेच आपण म्हणतो ते आंधळ झालंय, त्याला सारखं लागत असतं. एवढं सुद्धा आपण सहन करू शकत नाही. पण ह्या ज्यांनी जोहार केला त्या रजपुत्रिया किंवा प्रत्यक्ष सीतामाई यांनी अग्निदिव्य केलेलं आहे. म्हणजे त्या साहसी असल्याशिवाय नाही. मग साहसांकडे काय गुण असतात तर ते कृतज्ञ पण असतात, शूर पण असतात आणि उत्साह त्यांच्यामध्ये सतत सळसळत असतो. क्रियाशीलता ही त्यांच्याकडे जास्त असते. म्हणून आपण सूत्र श्लोकात बघितलं की उत्साह संपन्न मदीर्घ सूत्र, क्रियाभिदित्यम व्यसनेश्वसक्तम, शूरम कृतज्ञम दृढ संहृदंच. म्हणजेच ते दुसऱ्याला सखा मानणारे सुद्धा असतात, हृदय जोडणारे असतात. मग अशा ठिकाणी लक्ष्मी स्वतः निवास करण्यासाठी त्यांच्याकडे येते. मग ही लक्ष्मी सुद्धा धैर्य लक्ष्मी असेल, वीर लक्ष्मी असेल, आपल्याकडे लक्ष्मींचे सुद्धा प्रकार आहेत. मग ही शौर्य लक्ष्मी, धैर्य लक्ष्मी ह्या शिवरांकडे असते आणि म्हणूनच त्यांना हे आपल्या मनामध्ये जे स्थान मिळतं ते उच्च स्तराचं आहे. तुम्ही कितीही ऑफिसमधली मोठी स्थानं मिळवली तरी आपल्या मनाच्या हृदय सिंहासनावर जी स्थान मिळतं ते वेगळं असतं. म्हणजे आपले अनेक क्रांतिकारक आपण बघितले की ज्यांना लोकमान्य म्हटलं जातं. आपण नुसतं टिळक कधी म्हणतो का? नाही, कारण ते आपल्या हृदय सिंहासनावर विराजित आहेत. मग असे हे सगळे क्रांतिवीर सुद्धा साही शस्त्र बाण गोळी, शूरा उंच स्थळी, शूरा स्थान उंच स्थळी, असं जे तुकोबा आपल्या मूळ पद्यामध्ये म्हणतायत हे त्यांनी सार्थ करून दाखवलेलं आहे. आणि म्हणून मूळ पद्यामध्ये तुकोबा आपल्याला म्हणताय, साहुनी टाकी खाये पाषाण देवची झाडा पागे, साहुनी टाकी खाये पाषाण देवची झाडा पागे, तयारी ती दृढ मन करी साधना कारण, तयारी ती दृढ मन करी साधना कारण, साहुनी टाकी खाये पाषाण देवची झाडा पागे, साहुनी टाकी खाये पाषाण देवची झाडा तिन्ही देव जैसे परब्रह्म ठसे, तिन्ही देव जैसे परब्रह्म ठसे, जगी
उपजताच ज्ञानी ते वर्म जाणोनी उपजताच ज्ञानी ते वर्म जाणोनी आले लोकांगणी सांगरे आले लोकांगणी सांगरे सोहम सुकृताच्या सोडनिया गाठी सोहम सुकृताच्या सोडनिया गाठी तेरी सैमराठी गीता देवी तेरी सैमराठी गीता देवी एकदा भजन करू. करूया घोष नामाचा सद्गुरु समर्थ करणाचा करूया घोष नामाचा सद्गुरु समर्थ करणाचा करूया घोष नामाचा सद्गुरु समर्थ करणाचा करूया घोष नामाचा सद्गुरु
1906 सालामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये दसऱ्याची मिरवणूक निघणार होती. वंदे मातरम अशा घोषणा द्यायच्या नाही असं फरमान निघालं. एवढ्यावरच इंग्रज थांबले नाहीयेत, तर तांबे शास्त्री म्हणून एक प्रवचनकार होते आणि त्यांच्या प्रवचनातून अप्रत्यक्षरित्या राष्ट्रविचार हे लोकांच्या मनामध्ये रुजत असल्यामुळे त्यांच्या प्रवचनांना बंदी आली. बाबाराव सावरकरांना अटक केली. नवे नवे गावातून त्यांची हातात बेड्या घालून मिरवणूक काढली. असं सगळं चाललेलं होतं आणि या नाशिकमध्ये हे सगळे इंग्रज गोल्फ खेळण्यासाठी येत असत. तिथे मोठं पटांगण होतं आणि विल्यम नावाचा एक इंग्रज अधिकारी तिथे गोल्फ खेळण्यासाठी आलेला. आता गोल्फ खेळून हा निघालाय घोडागाडीमध्ये बसून. त्यावेळेचे रस्ते अगदी अरुंद असायचे. आता आपले 6 पदरी 8 पदरी असे रस्ते आपल्याला झालेले दिसतात, पण त्यावेळी समोरनं जर वाहन आलं तर एका वाहनाला रस्त्याच्या कडेला जायला लागायचं. आणि ह्या विल्यमच्या घोडागाडी पुढे एक बैलगाडी आली आणि ती बैलगाडी, कारण बैलांना आवरणं त्याला अशक्य झालं आणि आपल्या घोडागाडीचा वेग ह्या गाडीवानाला कमी करावा लागला आणि वेग कमी झालाय म्हणून हा विल्यम खाली उतरलाय आणि इंग्रजीतनं अथवा तत्वा या गाडीवानाला बोलायला लागलं. आता ते इंग्रजीमधलं जरी आपल्याला इंग्रजी कळत नसलं तरी तो काय बोलतो एवढं आपल्याला त्याच्या आविर्भावावरून किंवा टोनिंगवरून कळत असतं. त्याप्रमाणे हा आपल्याला नक्की शिव्याच घालतोय हे त्या गाडीवाल्यांना कळलंय आणि तो गांगरून गेलाय आणि गांगरलं की आपली कृती ही वेगळीच होते. आता हा गांगरून गेलाय म्हटल्यानंतर ह्या विल्यमनी काय केलंय की त्याला त्याच्या जागेवरनं खाली उतरवलंय आणि एवढं करून थांबला नाही तर आपल्या बुटांनी त्याला उचलून काढलेला आहे आणि हा गाडीवान मृत झालाय. आता गावकरी मात्र बघत बसले, पण त्याच्यावर केस केली तेव्हा या विल्यमला वाचवण्यासाठी जॅक्सननी काय केलं तर हा शेतकरी हगवणीने मेला असा रिपोर्ट तयार केलेला आहे. आमच्या एका सेविकेला कोणाचं कथानक आहे हे कळलेलं आहे. असं झाल्यानंतर मात्र सगळे तरुण मनामध्ये चरफडत आहेत. ह्या इंग्रजांना चांगलं जागेवर आणलं पाहिजे, वटणीवर आणलं पाहिजे असं मनात म्हणताय, पण कृती होत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी औरंगाबादला जो तरुण मुलगा होता, जो आपल्या मामाकडे शिकायला गेलेला होता, त्याच्या कानावर आले आणि त्याच वेळी सावरकरांनी लिहिलेलं मॅझिनीचं आत्मचरित्र त्याच्या वाचनात आलेलं. औरंगाबादहून नाशिकला आलाय आणि आपल्या अभिनव भारत ह्या संघटनेतल्या तरुणांना त्यांनी विचारलंय की ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तरी तुमचं रक्त सळसळलं नाही, एकालाही ह्याचा सूड घ्यावा असं वाटलं नाही, तुमच्या आमच्यासाठी सावरकर कुटुंब रस्त्यावर येतंय ह्याचा विषाद तुम्हाला वाटला नाही, तुम्ही कोणी करत नसाल तर मी तयार आहे. आता असं म्हटल्यानंतर ह्या अभिनव संघटनेतला गंगाराम नावाचा एक सदस्य तो म्हणालाय, आहा, अहो नुसतं बोलून का असं कोणाला येतं, दाखव बरं तुझं साहस. आणि काय
साहस करायचं ते सुद्धा दिव्यच होतं. अहो त्या काळी कंदील असायचे आणि कंदील हे बराच वेळ झालं की ती काच तापत असे आणि ती काच हातात दिली. अहो एखादं पुष्पगुच्छ घ्यावा तसे ह्या तरुणांनी ती काच हातात घेतली. चर्र दिशी मांस जळले, जळल्या त्वचेचा वास सर्वत्र आलाय, पण ह्या मुलाच्या मुखावरती एकही रेष हल्ली नाहीये. म्हणजे गंगाराम म्हणालाय की खरंच तुझ्यामध्ये साहस आहे, धैर्य आहे, तू मदनलाल सारखा नक्कीच काहीतरी कृती करू शकतोस. कोण होता हा मुलगा? तो मुलगा होता 1891 सालात 1891 सालात रत्नागिरी जिल्ह्यात कान्हेरे घराण्यात पुत्र आला अनंत. ऐनी, चिपळूणजवळ ऐनी मेटे नावाचं गाव आहे आणि तिथे कान्हेरे घराण्यामध्ये हा पुत्र जन्माला आलेला आहे, अनंत लक्ष्मण कान्हे. अहो लहानपणापासून गूढ, दिसायला अत्यंत सुरेख आणि त्याचं अतिशय हुशारी सुद्धा त्याची होती की त्याला शिष्यवृत्ती ही मिळालेली होती. लेखनामध्ये सुद्धा हा मुलगा पुढे होता. मित्रप्रेम नावाची कादंबरी त्याने लिहिलेली होती. चित्रकार होता. दिसायला सुरेख असल्यामुळे नाटकांची आवड होती आणि नाटकामध्ये सैरंध्रीचं काम सुद्धा त्याने केलं होतं, कारण त्यावेळेला पुरुष स्त्री पात्र करत असत. असा हा मुलगा ऐन अगदी तारुण्यामध्ये आलेला होता आणि व्यायामाची आवड होती आणि सवयही होती. नुसती आवड असून भागत नाही, सराव हा करावाच लागतो. आणि मग आधीच सुरेख आणि त्याच्यामध्ये तारुण्याचं तेज त्याच्यामध्ये आलेलं आहे आणि त्याचं वर्णन कवी करतायत. गौरवर्ण सरळ नाक दात कुंदकडी असे, गौरवर्ण सरळ नाक दात कुंदकडी असे, कोवळा समान ओठ कमल नेत्र दिसत असे, कोवळा समान ओठ कमल नेत्र दिसत असे. योग्य अंग यष्टी छाती अतिच भरदार शान, योग्य अंग यष्टी छाती अतिच भरदार शान, गर्द कृष्ण पूर्ण केश मस्तकी फुलती छान, गर्द कृष्ण पूर्ण केश मस्तकी फुलती छान, मस्तकी फुलती छान. गौरवर्ण, सरळ नाक, दात सुद्धा कुंद कळ्या, हल्लीसारख्या पिना लावायला लागत नव्हते. त्यानंतर ओठ अतिशय सुंदर, नेत्र म्हणजे कमल नेत्र असं त्यांचं वर्णन केलेलं आहे. योग्य अशी अंगयष्टी होती, छाती भरदार होती आणि मस्तकावरती कुरळ केश अत्यंत दाट आणि ते त्यांना शोभत सुद्धा असत. आणि ह्या अनंताने एक मोठी कामगिरी करायचं ठरवलं. काय कामगिरी करायचं ठरवलं? कारण अभिनव भारत संघटनेमध्ये असे राष्ट्रविचार त्यांच्या मनामध्ये रुजवले जात होते आणि जो जॅक्सन होता तो दांभिक होता. म्हणजे त्यावेळी नाशिकमध्ये सिंहस्थ आल्यामुळे अनेक ठिकाणी अनेक यात्रेकरू येत असत. मग या यात्रेकरूंची आपण किती व्यवस्था घेतोय, त्यांना कसे आपण चांगले सोयी सुविधा देतोय आणि हे सगळं दाखवायला होतं बरं. आणि मी सामान्य जनतेसाठी किती काम करतो हे दाखवायचं आणि सामान्य जनतेच्याकडून आपल्यासाठी दुवा मागायचा किंवा आशीर्वाद घ्यायचे. हा दांभिकता हा जॅक्सन करत होता. आणि या जॅक्सनला काय होतं, मराठी भाषा चांगली येत होती आणि त्यामुळे तो समाजामध्ये मिसळत सुद्धा असे. पण त्याच्या जरी अनेक गोष्टी पटत नसल्या तरी मोठ्यांच्या तोंडी कोण लागणार, वरिष्ठांच्या तोंडी, कारण बळी तो कानपिळी, त्यामुळे सहसा सामान्य मनुष्य अशा नादी लागत नाही.
पण एक मात्र असं झालं की 1909 साली असं झालं की विजयानंद थिएटर तिथे आहे आणि त्याच्यामध्ये संगीत शारदा हा प्रयोग होणार होता. प्रयोग शारदेचं काम करणार होते बालगंधर्व. आणि जॅक्सनला हे मराठी आवडतं, मग ह्या नाटकाच्या निमित्ताने त्याला आपण बोलवू आणि त्याला आमचं सगळ्यांचं तू भलं करतोयस ह्यासाठी मानपत्र देऊ अशी सगळ्यांनी ठरवली. आता हे ठरवल्यानंतर मात्र अनंताने आपल्या मनामध्ये विचार केलाय आणि तो ठाम केलाय, दृढ निश्चय केलेला आहे. काय विचार केला की जे मदनलालनी लंडनमध्ये केलं ते आपल्याला नाशिकमध्ये करायचं आहे. म्हणून जॅक्सनला जशी 2 तिकीटं या शारदा संगीत नाटकाची दिलेली होती त्याप्रमाणे ह्या अनंताने सुद्धा त्याच्याच मागच्या लाईनीतली 2 तिकीटं घेतली. जवळ 2 पिस्तूल घेतले, एक आपल्या धोतराच्या निर्यांमध्ये लपवलंय आणि एक आपल्या कोटाच्या खिशामध्ये ठेवलंय. आता जॅक्सनचा वध करायचा आहे, पण त्या क्षणी जर आपण पकडले गेलो तर असं ठरलेलं होतं की स्वतःला मारून घ्यायचंय. म्हणून एक विषाची कुपी सुद्धा त्यांच्या कोटाच्या खिशात ठेवलेली होती. झालं, दिवस उजाडलेला आहे. काय दिवस होता? सन 1909 मास डिसेंबर दिनांक 21 सन 1909 मास डिसेंबर दिनांक 21 विजयानंद थिएटरी जॅक्सन गेला असे स्वधामास. राम राम हरे हरे राम 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 हरे हरे राम 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 रघुत्तम राम राम. संगीत शारदेचा प्रयोग सुरू झालाय. नाटकाचे 2 प्रवेश झाले तरी जॅक्सन आलेला नाही. दुसरा प्रवेश संपत आलाय आणि जॅक्सन आलाय म्हणून त्याला हल्लीच्या भाषेत रिसीव्ह करण्यासाठी किंवा त्याचं स्वागत करण्यासाठी म्हणून 2 जण, अहो मराठी शब्द येत असून तरी आठवतात इंग्लिश असं होत आहे, त्याला त्याचं स्वागत करण्यासाठी म्हणून 2 जण पुढे गेले आणि अनंत हा सावध झालेला आहे. तिथून त्यांनी उडी घेतली, ती प्रवेशद्वारात पुढे घेतली आणि जॅक्सन आपल्या टप्प्यात येतोय असं बघितलंय आणि खिशातली पिस्तूल काढली आणि त्याच्यावर रोखलीये. ठो ठो, पण ती गोळी चुकली. म्हणून थोडा तो पुढे येतोय आणि पुन्हा 4 गोळ्या त्याच्या छातीवर झाडले. ठो ठो ठो, आणि तिथल्या तिथे हा जॅक्सन रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे. त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जॅक्सनला बघून त्याच्या मनामध्ये जे विचार आले ते विचार काय होते? आता मरखडा पापराशी, मरखडा पापराशी, श्री कृपे यश आले मम यत्नासी, श्री कृपे यश आले मम यत्नासी. आता मरखडा पापराशी, आता मरखडा पापराशी. बांधवा छळियले क्रूर करण्या तुगा, बांधवा छळियले क्रूर करण्या तुगा. भोग हे फळता सावकाशी, भोग हे फळता सावकाशी. सन परकीय छळ करणार नाही हे
तुला मारण्यासाठी मला यश आलंय, माझ्या प्रयत्नांना यश आलंय. आता आम्ही तुमच्या परकीयांचा छळ सोसणार नाही, हे जा स्वर्गात जाऊन सुद्धा तुझ्या बांधवांना सांग, अशी प्रतिक्रिया त्यांच्या मनामध्ये उमटली. वास्तविक जे ठरलं होतं ते अनंताने केलंच नाही. विषाची कुपी त्यांनी घेतली नाही, स्वतःला गोळी मारून घेतली नाही. का नाही घेतली? ते शूर नव्हते, धाडसी नव्हते, होते. पण आपल्या फाशी जाण्याने दुसऱ्यांपुढे आदर्श ठेवावा हे त्यांच्या मनामध्ये असल्यामुळे तिथल्या तिथे ते शांत उभे राहिले. मनामध्ये कुठलाही विकल्प नव्हता, चेहऱ्यावरती कुठलीच भावना नव्हती. स्थितप्रज्ञ इतके शांत होते, म्हणजे जशी आपली मूर्ती असते की नाही, तशी मूर्ती शांत जशी असते तशी त्यांची मुद्रा त्यावेळी होती. आणि त्यांना लगेचच पकडण्यात आलं. त्यांच्या खोलीची जप्ती घेण्यात आली. नव्हे ऐनीला जाऊन त्यांच्या आई वडिलांना सुद्धा त्रास देण्यात आलेला आहे. तिथे सुद्धा त्यांच्या घरावर जप्ती घालण्यात आली. अनेक प्रकारचे त्रास दिले गेले. आणि अनंताबरोबर विनायक देशपांडे आणि अण्णा कर्वे ह्या दोघांना सुद्धा पकडलेलं आहे. आणि त्यांना मुंबईच्या न्यायालयामध्ये नेलं गेलं. आता न्यायालयात गेलंय आणि त्या चौथऱ्यामध्ये लाकडी तिथे उभं केलंय. आता ह्या अनंतानी काय त्याचं वय होतं हो? 17 तरुण देखणा, 27 तरुण देखणा, कृत्य साहसी करीत तो क्षणा, कृत्य साहसी करीत तो क्षणा, पुरची तन्मना मुळी नसेची ती, पुरची तन्मना मुळी नसेची ती, देशप्रेम त्याचे भरभूमी किती, देशप्रेम त्याचे भरभूमी किती. अहो अवघच 18 वर्ष लागले, पण अशी साहसी कृती त्यांनी क्षणामध्ये केलेली. पुढची कुठली चिंता होती का? नाही. का नव्हती? तर देशप्रेम मनामध्ये होतं म्हणून. आणि अशा ह्या अनंताला न्यायालयामध्ये आणलं गेलंय. आता त्याच्यावर खटला भरणार. सरकारने वकील त्यांना नाकारला, पण तो खटला ऐकण्यासाठी जी लोक त्या न्यायालयात आलेली होती, त्या अनंताला बघून त्यांच्या मनामध्ये काय आलंय? आहे खचित तोही धनिक साचा, असे गीते तो धनिक पुत्र साचा, राजपिंडा अवतार मनमथाचा, राजपिंडा अवतार मनमथाचा, तया पाहुनी चकित लोक झाले, तत्रूपा पाहुनी चकित झाले, गहिवरूनी दुःखाश्रुने प्रियाले, गहिवरूनी दुःखाश्रुने प्रियाले. अगं तो राजबिंडा कर्णापान मुलगा बघितलाय, जसा काही मदनाचा अवतार असावा. त्याचं ते रूप बघितलंय आणि असं वाटलं कोणाचा तरी धनिकाचा मुलगा असेल. पण त्याची ही अवस्था बघून मात्र सगळ्या जमलेल्या जनसमुदाय अगदी गहिवरून गेला आणि त्यांच्या डोळ्यातनं नकळत अश्रू वाहू लागलेले आहे. आता न्यायाधीशाने त्यांना शिक्षा केली ती फाशीची. पण तरी सुद्धा न्यायाधीश सुद्धा गहिवरून म्हणाले की अशा ह्या तरुणाबाण साहसी मुलाला शिक्षा ठोठवताना माझं सुद्धा मन कचरत होता. 19 एप्रिल 1910 हा दिवस फाशीचा ठरला. पण तरी सुद्धा हा अनंत मनामध्ये डगमगला नाही. जसं मदनलालांनी लिहून ठेवलं होतं
त्याप्रमाणे ह्यांनी सुद्धा लिहून ठेवलं, फक्त ते प्रसारित झालं नाही म्हणून आपल्याला माहिती नाही. ते म्हणतायत की एकच मागणं मी श्रीहरीला करतोय की पुन्हा मला या स्वातंत्र्य लढ्यामध्ये लढण्यासाठी मला पुन्हा ह्या भारतभूमीमध्येच जन्माला यायचंय. मी पुन्हा 9 महिन्यांनी तुम्हाला सगळ्यांना बघायला येईल, भेटायला येईल, कारण माझं कार्य हे अपूर्ण राहिलेलं आहे. होता होता 19 एप्रिल हा दिवस उजाडला. ह्या तिघांना ठाण्याच्या जेलमध्ये नेण्यात आलेलं आहे आणि तिथे तख्ताकडे जाताना सुद्धा हातामध्ये गीता घेतलेली आहे. उलट त्या फाशी देणाऱ्या माणसाला ते म्हणतायत की तू फळी ओढायचे कष्ट सुद्धा करू नकोस, तिने माझ्या पायाने सुद्धा लपटून दिली. अशा तऱ्हेने हसत हसत विनायक देशपांडे, अण्णा कर्वे आणि अनंत कान्हेरे हे फासावर चढलेले आहेत. त्या तिघांच्या दिव्य आत्मज्योती, त्या तिघांच्या दिव्य आत्मज्योती पंचमहाभूती विलीन होती. स्वातंत्र्याची अमर स्फूर्ती विद्युल्लते परी चमके. ह्या तिघांच्या आत्मज्योती पंचतत्वामध्ये विलीन झाले, पण तरी सुद्धा आज आपल्या मनामध्ये ते चिरंजीव आहे. कारण तुकोबा म्हणतात त्याप्रमाणे शूरा स्थान उंच स्थळी. त्यांनी हे साहस दाखवलंय. आज 18 वर्षाचा मुलगा काय करतो आणि ह्या 18 वर्षाच्या अनंताने किती मोठं साहस, किती मोठं बलिदान केलंय. म्हणजेच टाकीचे घाव घालून त्यांनी आपल्या मनामध्ये एक देवत्वाची प्रतिमा निर्माण केलेली आहे. असे हे सगळेच क्रांतिकारक की एकेकाची चरित्र अभ्यासाला भेटली तरी सुद्धा ती चरित्र वाचवत नाही, इतके त्यांचे हाल झालेले आहेत. तर असे हे क्रांतिकारक आपल्या मनामध्ये राहू देत. या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आपण त्यांचं स्मरण करूया आणि तेच आपलं स्मरण ठरू दे. हीच एक मागणं मी भगवंताकडे मागते. आणि जे तुकोबांनी त्यांचं वर्णन मूळ पद्यामध्ये केलं, झालेली कीर्तन सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करते. एक मागणं मागूया. एक मागणी मागाया आले नाही देवचना, श्री भगवंता देवचना, श्री भगवंता देवचना. नाम तुझे ते स्मरणाला शांती देई चित्ताला, श्री भगवंता देवचना, श्री भगवंता देवचना. नाम तुझे ते गायाला सुंदरवाणी देवचना, श्री भगवंता देवचना. रूप मनोहर बघण्याला दृष्टी देई नयनाला, श्री भगवंता देवचना, श्री भगवंता देवचना. नाम तुझे ऐकायला
आहे